मित्रांनो, ताडोबामध्ये दुपारची वेळ आहे, उन्हाचा तडाखा आहे आणि हा रानकुत्रा पहा, तो पाणी प्यायला पाणवठ्यावर आलेला आहे. तुम्हाला माहितच आहे की रानकुत्रे, ज्याला आपण ढोल म्हणून सुद्धा ओळखतो, हे अत्यंत सामाजिक आणि शिस्तबद्ध प्राणी आहेत. ते नेहमीच कळपाने राहतात आणि एकमेकाशी उत्कृष्ट समन्वय साधत असतात. उन्हाळ्यात पाणवठ्याचे स्रोत कमी असतात, अशा वेळी ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी हे पाणी प्यायला येतात. ताडोबाची माती तापलेली आहे आणि पाण्याचे साठे इथले जे असतील तेच वन्यजीवाचा आधार ठरतात. हा रानकुत्रा कोणतीही चाहूल न घेता शांतपणे पाणी पिण्यात मग्न होता. ह्या दुसऱ्या दृश्यात मला काय दिसतंय, तर ते हे दोन रानकुत्रे एकमेकाशी खेळतायत पहा, मस्ती करतायत. ते एवढं ऊन आहे ताडोबामध्ये, पण छान मस्ती करतायत. हे जे त्यांचे खेळ आहेत ते त्यांच्या सामाजिक वर्तनाचं उत्तम उदाहरण आहे. एकमेकाशी खेळणं, मस्ती करणं हे केवळ आनंदासाठी नाहीये, तर कळपातील नातेसंबंध मजबूत करण्यासाठी हे सर्व महत्वाचं असतं. त्यामुळे त्यांची शिकार करण्याची क्षमता आणि एकजूट वाढते. हा ढोल जो आहे किंवा रानकुत्रा हा अत्यंत कुशल शिकारी आहे आणि ते जर एकत्र असतील तर मोठ्या प्राण्यांना सुद्धा ते घाबरत नाही. हे पहा किती मस्ती करतायत. कठीण उन्हाळा आहे, अशा वेळी त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही जी दृश्य आपण पाहतोय ती जंगलातील नाजूक समतोल, प्राण्याचं वर्तन आणि त्याच्या जगण्याच्या पद्धतीबाबत आपल्याला खूप काही शिकवून जातो. खूप छान दृश्य आम्हाला या ताडोबाच्या जंगलामध्ये पाहायला मिळतात आणि त्यापैकीच हे एक रानकुत्र्यांचं दृश्य आम्हाला या सफारीमध्ये आमचं मन सुखावून गेलं.